जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये हा हरिपाठ पाहत असताना कालपर्यंत 15 अभंग पाहिले। तुकाराम महाराज 15व्या अभंगापासून भगवंताची मानस पूजा करतात। कालच्या निरूपणामध्ये आपण मानस पूजेचं महत्त्व पाहिलं। आपण देहधारी असल्यामुळं आपल्यामध्ये काही दोष आहेत। पहिला दोष हा की आपल्यामध्ये सगळी प्रकृती आहे। सत्व रज तम इत्यादी गुण आहेत, पंचमहाभूते आहेत, आपल्यामध्ये विकार आहेत, मन चित्त बुद्धी अहंकार इत्यादी आपलं अंतःकरण आहे। आपल्यातील हे दोष आत्मदर्शनाच्या आड येतात। बरं, देहाच्या माध्यमानंच आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या हातात उपाय एकच राहतो, जे आत्मदर्शनाच्या आड येतं ते बाजूला करायचं। जसं की आपण आरशासमोर उभे आहोत आणि आरशावरती धूळ आहे, तर आता आपल्याला आपलं प्रतिबिंब स्वच्छ बघायचं असेल तर उपाय एकच आहे, धूळ स्वच्छ करणे। आणि यासाठीच सगळ्या साधनांचा खटाटोप आहे। आता थोडासा आपल्या देहाचा विचार करूया। आपण नामस्मरणाला बसलेलो असू किंवा ध्यानाला बसलेलो असू तर अशा वेळी शक्यतो आपला देह आडवा येत नाही। म्हणजे अभ्यासानं जर काही काळ शांत बसण्याची सवय करून घेतली तर देहाची तक्रार अशी काही उरत नाही, तो शांत बसून राहतो। राहिला प्रश्न, आता देह पंचभूतांनी बनलेला आहे, तर आता ते आपल्या नाहीतरी हातात नाहीच। देह देहाचं कार्य करतोय, आत रक्ताभिसरण सुरू आहे, आपलं पचनही सुरू आहे, भूक लागल्यावर आपण त्याला अन्न देतो, विश्रांतीची वेळ झाली की आपण झोपही घेतो। म्हणजे देहाचा तसा तितका अडकाव साधनेमध्ये नाही। आपण डोळेही बंद करतो, शांत बसून राहतो, कान आपले उघडे राहतात, पण अभ्यासानं आपण येणाऱ्या आवाजांकडे दुर्लक्ष करू शकतो। मग आता उरलं अंतःकरण, मन चित्त बुद्धी आणि अहंकार। यांना बाजूला करणं ही खरी साधकाची परीक्षा आहे। ते म्हणतात ना, मन चंगा तो कटोती में गंगा। मनावरती ज्यानं राज्य गाजवलं तो खरा योद्धा, तो खरा पराक्रमी, तो खरा ऋषी, तोच खरा साधक। हे मन ताब्यात येणं कठीण आहे। समर्थ म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता। हे मन राजा असल्यामुळं अंतःकरणाचा ताबा त्याच्याकडेच आहे आणि अर्थातच इंद्रियांचा ताबाही त्याच्याकडेच आहे। मिसळ खायची गरज असतेच असं नाही, पण मनानं घेतलं की हातापायापासून सगळी इंद्रिय त्याच्या मागं लागतात आणि आपण शेवटी मिसळ खातोच। योग्य ती विश्रांती घेतलेली असते। आता खरं म्हणजे आळसाचं काही काम नाही, पण मनानं ठरवलं की आपण गरज नसतानाही डुलकी घेतो, वामकुक्षी मग 10 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत होते। परिणाम असा होतो की वेळ वाया जातो आणि गेलेला वेळ पुन्हा परत कधीही आलेला नाहीये। हे सगळं जे वेळेचं नुकसान आपल्या पदरात मनामुळं पडलं ते होऊ नये। मन काबूमध्ये राहावं, नंतर त्याचं अमन होऊन उन्मन व्हावं, यासाठी साधना आहेत। या मनाला भगवंताची गोडी लागावी यासाठी साधना आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं नामस्मरण आहे आणि ध्यानही आहे। ध्यान आणि नामस्मरण या एकच साधना नाहीत बरं का, 2 पूर्णपणे वेगळ्या साधना आहेत। पण गंमत अशी आहे की त्या एकमेकांना पूरक आहेत। नामाचा अभ्यास उत्तम असेल तर ध्यान चटकन लागतं, ध्यानामध्ये माणूस पटकन शिरतो आणि तल्लीन होतो। ध्यानाचा अभ्यास उत्तम असेल तर नामाचा अभ्यासही एकाग्रतेनं करता येतो। अशी
यांची एकमेकांसाठी पूरकता आहे. पण मानसपूजेचं मात्र महत्त्व विशेष आहे, वेगळं आहे. आपल्या मन नावाच्या इंद्रियांच्या राजाला मानसपूजा भक्तिमार्गावरती आणते. मानसपूजा करण्याने आपल्या सद्गुरूंविषयी, देवतेविषयी, म्हणजे आपण ज्यांची कोणाची मानसपूजा करतोय त्यांच्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होते. हे जे प्रेम आहे ते वाचेने सांगता न येण्यासारखे आहे. आठवून पहा, कधी कोणाला पंढरीरायांना पाहून डोळ्यांमधून अश्रू आले असतील तर का अश्रू आले आणि त्यावेळी आपल्याला नेमके काय वाटले हे तसे शब्दात मांडणे कठीण आहे. हा जो आपल्या अंतरामध्ये प्रेमाचा झरा आहे त्या झऱ्यासाठी मानसपूजा पूरक आहे. कालच्या 15व्या अभंगापासून सुरू झालेली मानसपूजा आज 16व्या अभंगात कशी आली आहे पहा. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया घरी कष्ट तरी करी, आणोनी घागरी गंगोदक, करोनी विनंती विनवितो तुम्हा, स्नान पुरुषोत्तमा करावेगी, उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग, करोनी अभ्यंग सर्वांगासी, परिधान वस्त्रे केले पितांबरे, तेणे हे साजिरे रूप दिसे, तुका म्हणे नेत्र पाहता निवाले, ध्यान संचारले हृदया माझी. कालच्या निरूपणामध्ये हा विषय आलाय की मानसपूजेचं महत्त्व आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी भगवंतासाठी करणं यामध्ये आहे. यातही तुकाराम महाराज भगवंताला स्नान घाला, त्याला उंची वस्त्र परिधान करा इत्यादी उल्लेख करतात. पण सूक्ष्मपणे त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलाय आणि ती गोष्ट म्हणजे कष्ट. आपुलिया घरी कष्ट तरी करी असं ते म्हणतात. हे घर म्हणजे आपला देह आहे आणि कष्ट म्हणजे साधनाचे कष्ट आहेत. खरं पाहता भगवंताचं साधन कष्टप्रद आहे का हो? भगवंत आधीच प्रेममूर्ती आहे, दया सिंधू आहे. मग अशा भगवंताची आठवण करण्यामध्ये कष्ट कुठले? समजा प्रेमानं पांडुरंगाला विठ्ठला म्हणून हाक मारायची आहे किंवा रामाला रामराया अशी हाक मारायची आहे, तर यात कष्ट कुठले? कष्ट यासाठी आहेत कारण आज मितीला आपण बहिर्मुख आहोत. साधनेच्या वाटेवरतीच आपल्या चित्तवृत्ती असतील तर आपल्याला कष्ट नाहीत. जसं प्रवाहाबरोबर आपण जर वाहत गेलो तर आपल्याला काहीच कष्ट नाहीत. पण प्रवाह एकीकडे आणि आपल्याला जायचंय दुसरीकडे असं जर असेल तर कष्ट आहेत. आपल्या बाबतीतही असंच आहे. आपण प्रवाहात आहोत विषयांच्या आणि आपल्याला जायचंय भगवंताकडे, म्हणजेच प्रवाहाविरुद्ध पोहायचं आहे आणि म्हणूनच इथं कष्ट आहेत. ही गोष्ट सांगूनच तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात की मानसपूजा जरी झाली तरी तुम्हाला ती करू नये असं वाटणार आहेच. उत्साहाने ठरवून माणूस पहाटे 5 वाजता उठेल आणि मानसपूजा करेलही. 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, 1 आठवडा, 2 आठवडा, पण कधीतरी त्याला थकवा येईल, कधीतरी आळस येईल, कधी त्याला वाटेल कशाला उठा, थोडा वेळ झोपूया. कधी या आपल्या झोपेच्या विचाराला पुष्टी पण आपल्या मनाकडून मिळेल. अरे नाहीतरी काल जागरण झाले ना, झोप पूर्ण व्हायला पाहिजे, झोपलेलं बरं, नंतर पूजा करू. हे जे आपल्याला आपल्याच आतून आपल्याच मनाकडून वाटतंय हाच तो प्रवाह आहे ज्या प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला जायचं आहे. एक जुना अभंग आहे, मनजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका हो त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फशी. या अभंगात विषय आलाय की देह नावाच्या गावचा पाटील मन आहे, या मनाचा ऐकत बसाल तर तुमची फसगत होणार. तुकाराम महाराज याचसाठी आपल्याला सावध करतायत. ते इथं असं वाटतं की आपल्याला सांगतायत की कष्ट करून घागर आणा, पण ते आपल्याला सांगतायत की तुला कष्ट करायचे आहेत, प्रवाहाविरुद्ध, मनाविरुद्ध जाऊन पूजेला बसायचं आहे, हे तू गृहीतच धर
आणि भगवंताच्या नामाचं प्रेम घागरीमधून भरून आण, ज्याला ते गंगोदक असं म्हणतात. कारण गंगा हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि भगवंताच्या नामाच्या प्रेमाशिवाय किंवा भगवंतावरील प्रेमाशिवाय अन्य काहीही शुद्ध नाही. पुढचे त्यांचे शब्द पहा. करोनी विनंती विनवितो तुम्हा असं म्हणतात. हा आपल्याबद्दल असलेला त्यांचा कळवळा आहे बरं का. खरं पाहता संतांना आपल्याला उपदेश देण्याची काहीही गरज नाही. ते त्यांच्या आत्मसुखामध्ये रत आहेत. पण आईचं अंतःकरण जसं लेकरासाठी तळमळतं तसं संत आपल्यासाठी तळमळतात. त्यांना वाटतं की आपला उद्धार व्हावा. या तळमळीनंच ते म्हणतायत की करोनी विनंती विनवितो तुम्हा स्नान पुरुषोत्तमा करावेगी. या पूजेसाठी आपण उद्युक्त व्हावं असं तुकाराम महाराजांना वाटतंय. आपण आपल्या देहाला जसं वस्त्रांचे उपचार करतो तसेच उपचार तुम्ही भगवंताला करा. पण ते करत असताना आपल्यामध्ये भाव पाहिजे की जसं वस्त्रांनी माझं रक्षण केलंय तसाच भगवंत माझा रक्षणकर्ता आहे, माझं सर्वस्व हा तोच आहे. या भावानं ती पूजा झाली पाहिजे. कोरडी पूजा महत्त्वाची नाही, त्याला खरं काही किंमतच नाही. हा जो भावाचा अभ्यास मानसपूजेमध्ये आहे त्याचं आणखी एक महत्त्व आहे. ते असं की आपण देहधारी असल्यामुळे आपल्याला कर्म अटळ आहे. आपली दैनंदिन कर्मे असोत, नाहीतर साधनेची कर्मे असोत किंवा आपली काही कर्तव्य कर्मे असोत, कर्माशिवाय जीवाला राहता येत नाही. पण आपलं कर्म आपण आपल्या अहंकाराला जोडून ठेवलंय, आपल्या मीपणाला, आपल्या देहबुद्धीला जोडून ठेवलंय. मानसपूजेच्या अभ्यासानं कर्म ही भगवंताची पूजा आहे हा भाव जीवनामध्ये उतरवता येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मे ईशू भजावा. आपण जे कर्म करतोय ती भगवंताची सेवा आहे असा भाव आपला असत नाही. नियमित केलेली मानसपूजा हा भाव आपल्या जीवनामध्ये उतरायला मदत करते. म्हणूनच स्नान, वस्त्र घालणे अशा गोष्टींचा उल्लेख आहे. कारण हे कर्म आपण नेहमी करतोय, तर बाकीची कर्म करतानाही भगवंताची सेवा आपण करतोय हा भाव आणायला काय अडचण आहे. उदाहरणार्थ आपण समजा नोकरी करत असू तर आपला जो कोणी साहेब आहे, काही काळासाठी अशी कल्पना करायला काय हरकत आहे की आपण महाराजांचीच नोकरी करतोय, आपल्याला महाराजच पगार देत आहेत. अमुक एक काम आपल्याला महाराजांनीच सांगितलं, करून तर बघा. यामध्ये एक प्रकारचं समाधान आहे, एक प्रकारची शांती आहे. समजा आपल्याला आपले वडील म्हणाले, पाणी देतोस का रे? आपण असं गृहीत धरावं की महाराजांनीच पाणी मागितलं आहे आणि महाराजांना मी पाणी देतोय. समजा आईवडिलांचे पाय चेपत असू तर आपल्या सद्गुरूंचीच सेवा आहे, भगवंताचीच सेवा आहे असं मानायला काय हरकत आहे. अर्थात हे न मानता सुद्धा आईवडिलांची सेवा ही ईश्वराचीच सेवा आहे म्हणा. पण अर्थ असा की आपल्या अनंत कर्मांमध्ये आपला हा भाव असत नाही की ही आपल्या सद्गुरूंची सेवा आहे. आपली कर्मे आसक्तीनं झाल्यामुळं फळाची आशा तिथे येते आणि पर्यायानं सुखही येतं आणि दुःखही येतं आणि हा कर्मबंध आपल्याला चिकटतो. मानसपूजा ही यासाठी महत्त्वाची आहे की आपल्या कर्मांमध्ये ती पूजेचा भाव आणते. त्या कर्मांपासून आपल्याला अलिप्त राहायलाही शिकवते आणि ते कर्म करत असताना आपल्यामध्ये भक्तिभावाचा झरा निर्माण करते. म्हणूनच मानसपूजा फक्त एका काळापुरतीच मर्यादित न ठेवता साधकाने पूजेतून उठल्यानंतरही त्या पूजेमध्येच राहायचं आहे. म्हणूनच ही पूजा मनापासून झाली पाहिजे. ती तशी झाली की तो सेवाभाव, तो पूज्यभाव आपल्यामध्ये नंतर दिवसभर राहतो आणि हळूहळू अभ्यासाने कायमस्वरूपी राहतो. तुकाराम महाराज पूजेचं फार सुंदर वर्णन करतात. उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग,
करोनी अभ्यंग सर्वांगासी, परिधान वस्त्रे केले पितांबरे, तेणे हे साजिरे रूप दिसे. शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे नेत्र पाहता निवाले, ध्यान संचारले हृदया माझी. इतर साधनांप्रमाणेच मानसपूजा करतानाही स्वतःला त्यामध्ये विसरणं अपेक्षित आहे. जसं महाराज म्हणतात, नाम इतकं घ्या की नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा. असंच मानसपूजेत सुद्धा होणं अपेक्षित आहे. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की तुका म्हणे नेत्र पाहता निवाले, तेव्हा ते याच गोष्टीला निर्देशित करतात की भगवंताची पूजा करता करता, सद्गुरूंची पूजा करता करता स्वतःला विसरून जा, त्यांच्या स्वरूपामध्ये लीन होऊन जा. याचं एकदम टोकाचं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस. कालीमातेची पूजा करता करता ते स्वतःच स्वतःला मळवट भरून घ्यायचे. देवीला वाहायची फुलं स्वतःच्या डोक्यावर ठेवायचे. अर्थात ही अत्यंत उच्च अवस्था आहे. पण त्या अवस्थेपर्यंत जाण्याच्या अभ्यासाची सुरुवात कुठेतरी आहेच ना. समर्थ म्हणतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. आपण देहधारी असल्यामुळं सगुण पूजा जितकी आवश्यक आहे, तितकंच त्या पूजेमध्ये स्वतःचा विसर पडणे हेही आवश्यक आहे. पुढचा 17वा अभंग प्रसिद्ध आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. यातून ते आपल्या मनाला कशा पद्धतीनं बोध करतायत ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.